आणि त्यासाठी जस्टिस भोसले अध्यक्ष म्हणून जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची एक कमिटी गठीत केलेली आहे आणि ही कमिटी जी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हे तिन्ही निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती यांची कमिटी सरकारला मार्गदर्शन करेल आणि त्याचबरोबर जो मागास वर्ग आयोग जो आहे त्याला देखील मदत करेल, जेणेकरून ही जी काही एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे ही अतिशय प्रभावी आणि वेगवान करण्यासाठी याचा फायदा होईल। त्याच्यामध्ये त्यांनी जो अहवाल तयार केलेला आहे, प्रथम अहवाल आहे तो 13,500 कुटुंबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्या आज त्याला मान्यता कॅबिनेटमध्ये दिलेली आहे। याचा फायदा मराठा समाजाला नक्की होईल। मराठा समाजाला मी कालही आवाहन केलं, मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी देखील ते संपर्कात आहे आणि त्यांनी देखील हे जे काही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांची जी आहे तशी सरकारची देखील भूमिका आहे। मी ती भूमिका जाहीरपणे पण मांडलेली आहे आणि त्यामुळे थोडा याला वेळ दिला पाहिजे। लोकांचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कुणाकडूनही होऊ नये अशा प्रकारची विनंती आव्हान देखील मी सकल मराठा समाजाला करतो आहे। कारण मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे। कारण गेल्या वेळेस 58 मोर्चे लाखांचे 58 मोर्चे निघाले, लाखो लोक एकत्र जमा झाले, पण कुठंही हिंसात्मक आंदोलन कुठेही झालं नव्हतं। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही आंदोलनं झाली आणि त्या काळामध्ये मराठा समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मीही कमिटीमध्ये होतो, आरक्षण देण्याचं काम केलं होतं आणि म्हणून मराठा समाजाला माझी नम्र विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल, हिंसात्मक आंदोलन होईल अशा प्रकारचं करू नका। कारण शेवटी आपलं शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याची आपली जी काही परंपरा आहे त्याला कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारचं काम कृत्य कुणाकडून होऊ नये अशा प्रकारची माझी भावना आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील तशा प्रकारचं आव्हान मराठा समाजाला केलेलं आहे। यापुढे त्यांनी करावं आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीची आरोग्याची देखील काळजी घ्यावी, त्याची देखील चिंता सरकारला आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी मागणी केली की महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी राजीनामे दिले पाहिजे महाराष्ट्राच्या मराठी बाणा ठेवण्यासाठी किंवा मराठा आरक्षणासंदर्भात ज्याप्रमाणे चिंतामणराव देशमुख यांनी मराठी बाणा दाखवला होता तसा आता बाणा महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील दाखवणं गरजेचं। मराठी बाण्यावर बोलणारे खरं म्हणजे मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही। कारण मराठा समाजाबद्दल किती त्यांना संवेदना आहे ही मराठा समाजालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे। ज्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा समाजाला पाहिजे होते तिथे तुम्ही कमी पडलात, अपयशी झालात, मुद्दाम केलं तुम्ही, या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला माहिती आहेत आणि म्हणून आज जे काही मराठा समाजाला भडकवण्याचं काम बिलकुल त्यांनी करू नये। मराठा समाज शिस्तप्रिय आहे, मराठा समाज शांततेने आंदोलन करणार आहे आणि हे सरकार मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे। आम्ही कटिबद्ध आहोत इतर कुठल्याही समाजाला त्याच्यावर अन्याय न करता, म्हणून आमचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पोटदुखी उठलेली आहे की आम्ही करू शकलो नाही, परंतु हे करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे। तमाम सारी जगहों पर आगजनी की गई और अब आपके ऊपर भी राजनीतिक आरोप लगाए जा रहे हैं, कैसे देखते हैं? जिन्होंने मराठा समाज का आरक्षण
गवाया है। सुप्रीम कोर्ट में जब कौन मुख्यमंत्री थे, कौन उपसमिति में थे, ये सब सकल मराठा समाज जानता है। अभी हमारी सरकार ये राज्य में कानून व्यवस्था बनाए रखने की पूरी कोशिश कर रही है और मनोज जरंगे पाटिल इन्होंने भी आह्वान लोगों को किया है कि मराठा समाज ये बहुत ही शांति प्रिय और शिस्त प्रिय तरीके से आंदोलन उनके होते हैं। इस आंदोलन में कौन भड़काने का काम करता है, कौन ये आगजनी कर रहा है, कौन कानून व्यवस्था यहाँ पर बिगाड़ने की कोशिश कर रहा है, इसके ऊपर पूरी तरह सरकार का ध्यान है। और निश्चित रूप से मराठा समाज को पूरी तरह फुल प्रूफ जो टिकाऊ होगा कानून के दायरे में जो बिठाने के बाद ये मराठा आरक्षण देने का सरकार की जिम्मेदारी है। और अन्य समाज को किसी को भी बाधा नहीं पहुंचाते हुए ये मराठा समाज को आरक्षण देने का काम सरकार करेगा। उसके ऊपर काम शुरू है, जस्टिस शिंदे के माध्यम से वो भी काम कर रहे हैं और क्यूरेटिव पिटीशन के माध्यम से दिल्ली सुप्रीम कोर्ट में भी हमारा काम शुरू है। इसलिए जस्टिस भोसले, जस्टिस गायकवाड़ और जस्टिस शिंदे इनकी एक कमेटी गठित की गई है और जो बैकवर्ड कमीशन है उसको भी ये डेटा कलेक्ट करने के आदेश दिए हुए ये वार फुटिंग पे हम लोग काम कर रहे हैं और मराठा समाज को आरक्षण देने की जिम्मेदारी हमारी है। सरकार सकारात्मक है, थोड़ा सा समय सब्र की आवश्यकता है और इसलिए मराठा समाज को भी मेरी विनती है, आह्वान है कि कानून व्यवस्था बनाए रखने के लिए आपका भी सहयोग आवश्यक है। इसमें जो कानून व्यवस्था बिगाड़ने के लिए जो कुछ लोग आ रहे उनके ऊपर भी ध्यान रखने का काम ये सकल मराठा समाज के कार्यकर्ताओं ने करना चाहिए। इतने ये मेरी सबसे विनती है। आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झालेली आहे। 3 न्यायमूर्तींची समिती यावर काम करते। कायदा सुव्यवस्था टिकणार, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। 3 न्यायमूर्तींची समिती सरकारला मार्गदर्शन करेल, सोबतच मागासवर्ग मंडळ देखील या समितीला सहकार्य करेल। समितीने प्रथम अहवाल सादर केलाय। 13,000हून अधिक नोंदी, कुणबी नोंदी ज्या आहेत त्या आढळलेल्या आहेत। या सगळ्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झालेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय।